हे बघा, आज आपण छान असं ज्वारीचे थालीपीठ बनवणार आहोत। एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी हेल्दी रेसिपी आहे। हे बघा, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये घालणार आहोत आपण छोट्याशा वाटीने, हे बघा असं छोट्याशा वाटीने छोटी वाटी घेतली आहे। अर्धीहून थोडीशी जास्त घ्यायची आहे। क्रिस्पी होण्यासाठी घालायचा रवा, त्यामध्ये घालायचं आहे अख्खे जिरे, पचण्यासाठी हलका जाण्यासाठी थोडासा असा ओवा। हे बघा, त्यामध्ये घालायचं आहे 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो छान असं बारीक करून घालायचं आहे। त्यामध्ये घालायचे 2 चम्मच तिखट, चवीनुसार घालू शकता। थोडंसं घालायचं आहे छान असं हळद, नंतर घालायचे धने जिरे पूड, चवीनुसार मीठ। त्यामध्ये घालायचे धने मतलब कोथिंबीर बारीक करून, आणि नंतर घालायचे 4-5 हिरवी मिरची कट केलेली। हे बघा, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। याच्या गिटुळे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे बघा, पौष्टिक असे थालीपीठ आहेत मस्त। ज्वारीचे थालीपीठ पचायला एकदम हलके आणि छान असे झटपट होणारे। हे बघा, छान असं एकजीव झालेलं आहे। आपण बनवायला घेऊया। हे बघा, छान असा तवा गरम झाला की आपण त्यावरती छान असे ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पण टेस्टी, पचण्यासाठी हलके फुलके आणि एकदम कमी वेळात होणारी छान अशी रेसिपी आहे। पुण्याला झाकूनही ठेवते, पण मी झाकून नाही ठेवणार आहे। छान असे ज्वारीचे डोसे बनवणार आहोत, थालीपीठ, ज्वारीचे थालीपीठ। हे बघा, छान असं वरतून तेल घालायचं आहे जेणेकरून ते लवकर सुटणार आहे। हे बघा, नाही झाकून ठेवताही छान असं निघालं आहे। हे बघा, छान असं जाळीदार ज्वारीचा ज्वारीचे धिरडे बनले।
त्यासोबत मी बनवली आहे छान अशी दह्याची चटणी. यामध्ये छान असा तडका दिलेला आहे आणि मस्त अशी चटणी बनवली आहे दह्याची. हाफ बॉईल मध्ये काहीच फरक नाही. हाफ बॉईल मध्ये काहीच फरक नाही.